श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अक्षय तृतीयेला प्रत्येकालाच सोनं खरेदी करणं जमेल असं नाही, पण काळजी कशाला करता? आपल्या शास्त्रानुसार या दिवशी घरात नवीन पाण्याचा माठ किंवा कलश आणणं सुद्धा सोन्या इतकेच शुभ मानलं जातं. मित्रांनो बघा, काय करायचंय? अक्षय तृतीयेला एक मातीचा नवीन कलश किंवा माठ विकत आणायचा. तो घरी आणल्यावर स्वच्छ धुवून घ्या आणि त्यावर चंदनानं किंवा कुंकवानं छान स्वस्तिक काढा. आता त्या कलशात स्वच्छ पाणी भरा. जर तुमच्याकडे सोन्याचं नाणं असेल तर ते त्यात टाका. नसेल तर एक सुपारी आणि थोडं गंगाजल टाकलं तरी चालतं. वरून आंब्याची पानं लावून त्यावर नारळ ठेवा किंवा साधं झाकण ठेवून त्याची मनोभावे पूजा करा. मित्रांनो, हा कलश आपल्या देवघराच्या उजव्या बाजूला किंवा ईशान्य कोपऱ्यात ठेवा. माहिती आहे का कारण? या कलशामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि घरातली लक्ष्मी सुद्धा प्रसन्न राहते. मग यंदा तुम्ही पण नवीन माठ आणताय ना? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या स्वामींची जया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.